हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. याआधी आपण पाहिलं होतं एक्सेलचं बेसिक इंट्रोडक्शन, ज्यामध्ये आपण एक्सेलमधल्या सगळ्या बारशी इन्फॉर्मेशन घेतली होती. आज आपल्याला बघायचं आहे एक्सेलमधला होम टॅब. होम टॅब एक्सेलमध्ये कशा पद्धतीने वर्क करतो, होम टॅबचा यूज केव्हा केला जातो किंवा होम टॅबचे जे काही ग्रुप्स आहेत त्या सगळ्या ग्रुपची इन्फॉर्मेशन आज आपण घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक्सेल सुरू करायचं आहे. एक्सेल सुरू केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी डेटाबेस क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये मी स्टुडंट्सचे नेम्स घेतलेले आहेत, त्यानंतर रोल नंबर मेन्शन केलेले आहेत, नेक्स्ट आपण सब्जेक्ट घेतलेले आहेत आणि त्यांचे टोटल काढलेले आहे. अशा पद्धतीचा तुम्ही कुठलाही डेटाबेस क्रिएट करू शकता की ज्यावर आपल्याला होम टॅबचे ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील. सो फ्रेंड्स, लेट स्टार्ट. होम टॅबमध्ये पहिला ग्रुप तुम्ही पाहू शकता क्लिपबोर्ड ग्रुप. क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत कट, कॉपी, देन पेस्ट आणि नेक्स्ट आहे फॉर्मॅट पेंटर. तर आपण सुरुवातीला बघूयात कॉपी. कॉपी ऑप्शनचा यूज केव्हा केला जातो? सपोज तुम्हाला एखादा डाटा कॉपी करायचा आहे तर तुम्ही तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपी केल्याच्या नंतर तो डाटा कॉपी होईल. त्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर लोकेशन सिलेक्ट करायचं आहे जिथे तो डाटा तुम्हाला पेस्ट करायचा. देन पेस्टवरती क्लिक करा. तुम्ही जो काही डाटा कॉपी केला होता तो तुम्ही पाहू शकता ॲज इट इज खाली पेस्ट झालेला आहे. पेस्ट करू शकतो. कॉपी करून आपल्याला पेस्ट करता येतं. देन नेक्स्ट ऑप्शन आहे कट. कट करून सुद्धा आपण पेस्ट करू शकतो. सपोज हा डाटा मला इथे नको आहे, तो मी सिलेक्ट केला. इथे जाऊन मी कट ऑप्शनवरती क्लिक केलं. कट केल्याच्या नंतर सपोज इथून आपण नवीन शीट इन्सर्ट केली. त्या नवीन शीटमध्ये मला तो डाटा हवा आहे, तर इथं जाऊन मी काय केलं, पेस्ट ऑप्शनवरती क्लिक केलं. तर इथं जो काही डाटा आपण कट केला होता शीट 2 मधून, तो शीट 4 मध्ये काय झालेला आहे, पेस्ट झालेला आहे. मग कट पेस्ट आणि कॉपी पेस्टमध्ये फरक काय आहे? कॉपी पेस्ट म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो ॲज इट इज त्या लोकेशनला राहतो जिथून तुम्ही कॉपी केलेला आहे आणि दुसरीकडे पाहिजे तिथे आपण पेस्ट करू शकतो. कट पेस्ट म्हणजे काय, मूव्ह करणे, म्हणजे एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी तो मूव्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर काय करतं, तुमचं जे काही फॉर्मॅटिंग आहे ते फॉर्मॅटिंग, तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर सेलला जे काही फॉर्मॅटिंग केलं असेल ते फॉर्मॅटिंग काय करणार आहे, फॉर्मॅट पेंटर कॉपी करणार आहे. मग ते फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने कॉपी केलं जातं आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल, मी ही सेल सिलेक्ट केलेली आहे. इथं आपण असं काहीतरी फॉर्मॅटिंग केलेलं आहे. मला सेम फॉर्मॅटिंग असं बाकीच्या डेटाला सुद्धा अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करणार, ज्या सेलला फॉर्मॅटिंग केलेलं आहे ती सेल सिलेक्ट करणार. ती सेल सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करायचं आहे. फॉर्मॅट पेंटर काय करेल, फॉर्मॅटिंग कॉपी करेल. फॉर्मॅटिंग कॉपी झाल्याच्या नंतर तुमचा जो पॉइंटर आहे त्या पॉइंटर सोबत तुम्ही असा ब्रश बघाल. तो ब्रश तुम्हाला जिथं फॉर्मॅटिंग ते पेस्ट करायचं आहे त्या डेटावरती फक्त असा फिरवायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता जे फॉर्मॅटिंग आपण इथे अप्लाय केलं होतं तेच फॉर्मॅटिंग आता सेम इकडे अप्लाय झालेलं आहे. अशा पद्धतीने फॉर्मॅट पेंटरचा यूज केला जातो. त्यानंतर आता आपण पाहिलं क्लिपबोर्ड ग्रुप, ज्यामध्ये आपण पाहिलं कॉपी पेस्ट, देन कट पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर. नेक्स्ट ग्रुप आहे फॉन्ट ग्रुप. फॉन्ट ग्रुपमध्ये इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे कॅलिबरी. इथून आपण काय करू शकतो, फॉन्टला वेगवेगळ्या स्टाईल्स अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी ही स्टाईल सिलेक्ट केली एरियल ब्लॅक. जो काही तुमचा सिलेक्टेड डेटा आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता फॉन्ट स्टाईल चेंज झालेली आहे. इथून तुम्हाला जी पाहिजे ती फॉन्ट स्टाईल तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे फॉन्ट साईज. इथून तुम्हाला काय करता येतं, फॉन्टची साईज वाढवता येते अप टू 72. जर सपोज 72 अबव्ह फॉन्ट स्टाईल हवी असेल तर ती तुम्ही इथून इन्क्रीज करू शकता. इथे पाहू शकता हा जो मोठा ए आहे ज्याला म्हटलं जातं इन्क्रीज फॉन्ट किंवा ग्रो फॉन्ट, या ऑप्शनचा यूज करून आपण साईज पाहिजे तेवढी वाढवू शकतो. जर सपोज तुम्हाला सिलेक्टेड सेलची किंवा सिलेक्टेड डेटाची साईज कमी करायची असेल तर आपल्याला हा ऑप्शन यूज करायचा आहे श्रिंक फॉन्ट, किंवा याला म्हटलं जातं डिक्रीज फॉन्ट. हा आहे इन्क्रीज फॉन्ट, म्हणजेच आपण फॉन्टची साईज वाढवू शकतो, आणि हा आहे डिक्रीज फॉन्ट, म्हणजेच आपण टेक्स्टची साईज कमी करू शकतो. इथून तुम्हाला कमी करता येते किंवा डिरेक्टली इथून तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता, कमी करू शकता, वाढवू शकता. ओके. नेक्स्ट ऑप्शन आहे बी म्हणजे बोल्ड. जर सपोज तुमचं जे काही सिलेक्टेड टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला तुम्हाला बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे
तर त्यासाठी तुम्हाला ते टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर बोल्डवरती क्लिक करायचं. इथे तुम्ही पाहू शकता हे जे काही टेक्स्ट आहे त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय झालेला आहे. आय म्हणजे इटॅलिक इफेक्ट. इटॅलिक इफेक्ट म्हणजे काय, तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते थोडंसं तिरकं दिसेल, म्हणजेच इटॅलिक इफेक्ट अप्लाय होईल. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन आहे अंडरलाईन. अंडरलाईन म्हणजे काय, जर तुमचं जे काही सिलेक्टेड टेक्स्ट आहे त्याला तुम्हाला अंडरलाईन द्यायचे असेल तर देऊ शकता. इथे तुम्हाला 2 अंडरलाईनचे ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिली आहे सिंगल अंडरलाईन आणि सेकंड आहे डबल अंडरलाईन. तुम्हाला जी कुठली अंडरलाईन अप्लाय करायची आहे ती तुम्ही करू शकता. आता फॉर एक्झाम्पल्स हे इफेक्ट तुम्हाला काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा काय करायचं आहे, त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जे काही इफेक्ट अप्लाय केले होते ते काय होतील, रिमूव्ह होतील. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे बॉर्डर. इथून आपल्याला तुमचे जे काही सिलेक्टेड सेल आहे त्याला तुम्हाला बॉर्डर करता येतील, बॉर्डर करता येईल. फॉर एक्झाम्पल मी आता हा रोल नंबरचा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. बॉर्डर्समध्ये बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहे. बॉटम बॉर्डर. बॉटम बॉर्डर म्हणजे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं सिलेक्टेड लोकेशन होतं त्याच्या बॉटमला बॉर्डर इथे अप्लाय झालेली आहे. नेक्स्ट ऑप्शन इज टॉप बॉर्डर. टॉप बॉर्डर म्हणजे वरती बॉर्डर. इथे तुम्ही पाहू शकता टॉपला बॉर्डर अप्लाय झालेली आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे इकडे लेफ्ट. जर सपोज तुम्हाला लेफ्ट साईडला बॉर्डर करायची, लेफ्टला घेऊ शकता. राईटला हवी, राईटला घेऊ शकता. जर सपोज नको असेल बॉर्डर तर नो बॉर्डर. इथे तुम्ही पाहू शकता बॉर्डर रिमूव्ह झालेली आहे. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे, ऑल बॉर्डर. ऑल बॉर्डर म्हणजे काय, सपोज तुम्हाला ह्या पूर्ण सेलला बॉर्डर अप्लाय करायची आहे किंवा सिलेक्टेड पूर्ण डाटा मी सिलेक्ट केला ज्याला मला बॉर्डर अप्लाय करायची आहे, मग मी बॉर्डर ऑप्शनवरती क्लिक केलं. इथे ऑल बॉर्डर सिलेक्ट करायचं. इथे तुम्ही पाहू शकता जो काही आपला सिलेक्टेड डाटा होता त्याला बॉर्डर अप्लाय झालेली आहे. ओके. नेक्स्ट ऑप्शन इज आउटसाइड बॉर्डर. फक्त तुमचा जो काही डेटा आहे त्याला आउटसाइड बॉर्डर हवी असेल तर तुम्ही फक्त आउटसाइड बॉर्डरही घेऊ शकता. आउटसाइड बॉर्डरवरती पाहू शकता तुम्ही फक्त आउटसाइड बॉर्डर तुम्हाला इथे डिस्प्ले होतीये. नेक्स्ट ऑप्शन इज थिक बॉक्स बॉर्डर. या ऑप्शनचा यूज सुद्धा आउटसाइड बॉर्डरसाठीच होईल. यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे, थिक म्हणजे थोडीशी डार्क बॉर्डर इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. अँड देन नेक्स्ट ऑप्शन इज आउटसाइड बॉर्डर. याच्यामध्ये थोडीशी थिन बॉर्डर डिस्प्ले होत होती. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन इज बॉटम डबल बॉर्डर. जर सपोज तुम्हाला बॉटमला डबल बॉर्डर हवी आहे तर इथून तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने ह्या सगळ्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला जशी हवी आहे तशी बॉर्डर तुम्ही तुमच्या डेटाबेसला अप्लाय करू शकता. ओके. जर सपोज बॉर्डर नको असेल तर इकडे काय करायचंय, नो बॉर्डरवरती क्लिक करायचंय. इथे तुम्ही पाहू शकता बॉर्डर रिमूव्ह झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन, हा ऑप्शन आहे फिल कलर. फिल कलर म्हणजे काय, तुमच्या सेलला बॅकग्राऊंडला कलर अप्लाय करायचा असेल तर तुम्ही हा ऑप्शन यूज करता, फिल कलर. त्यासाठी इथे तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या कलरमध्ये तुम्हाला तुमचा डेटा फिल करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता मागे कलर डिस्प्ले होतोय. जर सपोज नको असेल कलर तर इथून नो फिलवरती क्लिक करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जो काही आपण बॅकग्राऊंड कलर अप्लाय केलेला होता तो कलर रिमूव्ह होणार आहे. नो फिल. इथे तुम्ही पाहू शकता जो काही आपण कलर ऑलरेडी अप्लाय केलेला होता तो रिमूव्ह झालेला आहे. नेक्स्ट ऑप्शन इज फॉन्ट कलर. इथून आपल्याला फॉन्टचा कलर चेंज करता येतो. सपोज आय एम सिलेक्टिंग दिस लोकेशन्स. इथून तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही तुमच्या टेक्स्टला अप्लाय करू शकता. ठीक आहे. जर नको असेल तर इथे काय करायचं, ऑटोमॅटिकवरती क्लिक करायचं. जो काही नॉर्मल कलर आहे ब्लॅक त्या फॉन्टमध्ये तुम्हाला तुमचा डेटा डिस्प्ले होईल. आता आपण पाहिलेला आहे फॉन्ट ग्रुप. यामध्ये पाहिलं आपण फॉन्टच्या स्टाईल्स वेगवेगळ्या. इथून आपल्याला फॉन्ट साईज वाढवता येते, कमी करता येते. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. अंडरलाईनमध्ये 2 ऑप्शन्स दिलेले होते, सिंगल अंडरलाईन, डबल अंडरलाईन. देन बॉर्डर्समध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या बॉर्डर पाहिल्या, बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, देन आउटलाईन, थिक आउटलाईन. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉर्डर्स तुम्हाला जशा हव्यात तशी तुम्ही बॉर्डर घेऊ शकता. नेक्स्ट इज फिल कलर. इथून तुमच्या जे काही सेलमध्ये तुमचा जो काही डाटा आहे त्या सेल तुम्हाला इथून कलरमध्ये फिल करता येतात. नको असेल तर नो फिल. देन नेक्स्ट इथून आपल्याला काय करता येतं, फॉन्टचा कलर चेंज करता येतो. जे काही तुमचा टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा कलर इथून तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतरचा ग्रुप आहे अलाइनमेंट. अलाइनमेंटमध्ये पहिले इथे अलाइनमेंट्स दिलेले आहेत, म्हणजे जे काही टेक्स्ट आपल्याला तुम्ही जे काही टेक्स्ट इथे घेतलेलं आहे त्या टेक्स्टची अलाइनमेंट, म्हणजे त्या सेलमध्ये तुम्हाला ते टेक्स्ट कुठे हवं आहे, लेफ्टला हवं आहे, राईटला हवं आहे की सेंटरला हवं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पहिली बॉर्डर लेफ्ट, म्हणजे तुमचं टेक्स्ट लेफ्टला, ते ऑलरेडी लेफ्टला आहे.
जर सपोज सेंटरला हवं असेल तर सेंटरवरती क्लिक करा. तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते कॉलमच्या सेंटरला येईल, सेंटर अलाइन होईल. त्यानंतर नेक्स्ट इज अलाइन राईट साईडला अलाइन होईल टेक्स्ट, तुम्ही पाहू शकता. इथून तुम्हाला काय करता येतं, अलाइनमेंट चेंज करता येते. देन नेक्स्ट एक्सेलमध्ये आपल्याला 6 अलाइनमेंट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, 3 आपण आता इथे पाहिल्या. नेक्स्ट अलाइनमेंट इज टॉप अलाइन, देन नेक्स्ट इज मिडल अलाइन, देन नेक्स्ट इज बॉटम अलाइनमेंट. आता फॉर एक्झाम्पल मी ह्या सेल रोची हाईट इन्क्रीज करते. ह्या रोमध्ये तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला टॉपला हवं असेल तुम्ही टॉपला घेऊ शकता, सेंटरला हवे सेंटरला घेऊ शकता, बॉटमला हवे बॉटमला घेऊ शकता. अशा पद्धतीने ह्या 6 अलाइनमेंटचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन इज ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, हे जे काही टेक्स्ट सिलेक्टेड आहे ते तुम्ही रोटेट करू शकता. पहिला ऑप्शन दिलेला आहे अँगल काउंटर क्लॉकवाईज. जर सपोज मी हे फॉर्मॅटिंग अप्लाय केलं तर तुम्ही पाहू शकता तुमचे जे काही टेक्स्ट आपले सिलेक्टेड होते ते अशा पद्धतीने रोटेट झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन इज अँगल क्लॉकवाईज. अशा पद्धतीने ते रोटेट होतील. इथे तुम्ही जो इफेक्ट अप्लाय करताय तो कशा पद्धतीने अप्लाय होणार आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल हा इफेक्ट तुम्हाला, जो काही इफेक्ट आपण इथे अप्लाय केलेला आहे तो मला नको आहे, ॲज इट इज आधी जो होता तो इफेक्ट हवा आहे. तर ओरिएंटेशनमध्येच जायचं आहे आणि तुम्ही जो इफेक्ट अप्लाय केला होता तो तुम्ही इथे पाहू शकता हायलाईट झालेला आहे. त्यावरच क्लिक करायचं आहे, तुमचा इफेक्ट काय होईल, रिमूव्ह होईल. अशा पद्धतीने आपल्याला टेक्स्ट काय करता येतं, रोटेट करता येतं, ओरिएंटेशन टेक्स्टचं चेंज करता येतं. देन नेक्स्ट इज इन्क्रीज इंडेंट अँड डिक्रीज इंडेंट. आता इन्क्रीज इंडेंट म्हणजे काय, डिक्रीज इंडेंट म्हणजे काय. इन्क्रीज इंडेंट, सपोज मी डिक्रीज इंडेंटमध्ये क्लिक केलं किंवा इन्क्रीज इंडेंटमध्ये, तर तुमची जी काही सिलेक्टेड सेल आहे त्या सेलमधले इंडेंट तुम्ही काय करू शकता, मूव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही सेलमध्ये ते काय करता, मूव्ह करता. तुमचे जे काही टेक्स्ट आहेत तुम्हाला कशा पद्धतीने ते कुठे अलाइन करायचे आहेत, किती लेफ्ट साईडला हवेत किती राईटला हवेत, तशा पद्धतीने तुम्ही इथे इंडेंटचा यूज करून ते काय करू शकता, मूव्ह करू शकता सेलमध्ये. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन काय दिलेला आहे, रॅप टेक्स्ट. आता रॅप टेक्स्ट म्हणजे काय, सपोज मी ह्या सेलमध्ये काहीतरी असं टाईप केलं, यश कम्प्युटर्स, मी ह्या सेलमध्ये टाईप केलेलं आहे यश कम्प्युटर्स. आता ह्या सेलमध्ये मी जे काही टाईप केलेलं आहे ते काय झालेलं आहे, नेक्स्ट सेलमध्ये पण कंटिन्यू झालेलं आहे. तुम्हाला सपोज हे जे काही टेक्स्ट आहे जे आपण एकाच सेलमध्ये टाईप केलेलं आहे ते विदिन एका सेलमध्ये सिलेक्ट करायचं असेल किंवा एका सेलमध्येच बसवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रॅप टेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रॅप टेक्स्ट केलं तर तुम्ही पाहू शकता सेलची हाईट वाढली पण ते काय झालं, एकाच सेलमध्ये ते सेट झालेलं आहे. अशा पद्धतीने रॅप टेक्स्ट ऑप्शनचा यूज केला जातो. देन नेक्स्ट ऑप्शन इज मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटर म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हे जे काही टेक्स्ट आहे ते मला सेंटरला हवं आहे, मी मर्ज अँड सेंटरवरती क्लिक केलं तर ते बरोबर काय होणार आहे, जी काही आपली सिलेक्टेड सेल आहे त्याच्या सेंटरला डिस्प्ले होईल. किंवा मर्ज अँड सेंटरचा यूज आपल्याला अशा पद्धतीने पण करता येतो. फॉर एक्झाम्पल मला ह्या मार्कशीटला नाव द्यायचं आहे तर मी काय केलं, एवढा एरिया सिलेक्ट केला, मर्ज अँड सेंटरवरती क्लिक केलं तर आपल्या ज्या काही सिलेक्टेड सेल होत्या त्या काय झाल्या, मर्ज झाल्या. मग यामध्ये तुम्ही टाकू शकता, फॉर एक्झाम्पल मी टाकते स्टुडंट मार्कशीट. अशा पद्धतीने पर्टिक्युलर एरिया मर्ज करून तुम्हाला त्या सेलमध्ये जे काही टेक्स्ट टाईप करायचं ते तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर मर्ज अँड सेंटरमध्ये अजून एक ऑप्शन दिलेला आहे मर्ज अक्रॉस. मर्ज अक्रॉस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी एवढ्या सेल सिलेक्ट केल्या आणि काय केलं, मर्ज अक्रॉसवरती क्लिक केलं तर तुम्ही काय पाहू शकता, याच्यामध्ये जो काही आपला सिलेक्टेड एरिया होता त्यामधल्या ज्या काही कॉलम लाईन्स आहेत त्या रिमूव्ह झालेल्या आहेत. मर्ज अक्रॉस केल्यानंतर काय होतं, त्या कॉलम लाईन्स रिमूव्ह होतात. मर्ज सेल म्हणजे काय, जे आत्ता आपण पहिला ऑप्शन पाहिला मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटर अँड मर्ज सेल बोथ ऑप्शन्स आर सेम. इथे काय होतं, आपले जे काही सिलेक्टेड सेल आहे त्या मर्ज होतात. ओके. देन अनमर्ज सेल. अनमर्ज म्हणजे काय होणार आहे, आपले बाय डिफॉल्ट जशा पद्धतीने सेल दिसतात, रो कॉलम डिस्प्ले होतात तशा पद्धतीने डिस्प्ले होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला अलाइनमेंट ग्रुप पूर्ण झालेला आहे, ज्यामध्ये आपण 6 अलाइनमेंट्स पाहिल्या होत्या, ओरिएंटेशन पाहिलं होतं, त्यानंतर इंडेंट कशा पद्धतीने यूज केलं जातं, देन रॅप टेक्स्ट अँड मर्ज अँड सेंटर हे ऑप्शन्स आपण पाहिले. देन नेक्स्ट
नेक्स्ट ग्रुप इज नंबर ग्रुप. हा ग्रुप पाहण्याआधी जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून टॅली रिलेटेड किंवा एक्सेल रिलेटेड जे काही व्हिडिओचे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे नंबर्स ग्रुप. नंबर्स ग्रुपमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं नंबर फॉर्मॅटिंग दिलेलं आहे, ते आपण 1 बाय 1 बघूया. जनरल म्हणजे काय, जो काही आपला जनरल नंबर फॉर्मॅट आहे तो आपल्याला इथे डिस्प्ले होतो. त्यानंतर नेक्स्ट फॉर्मॅट दिलेला आहे नंबर. जर मी सपोज नंबर फॉर्मॅटमध्ये डिजिटमध्ये चेंज केला तर तुम्ही असं पाहू शकता जो काही नंबर फॉर्मॅट आहे तो अप्लाय होतो, ज्यामध्ये पुढे 0.00 अशा पद्धतीने तो इफेक्ट अप्लाय होतो. नेक्स्ट इज करन्सीमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही सिलेक्टेड नंबर्स आहेत त्यासमोर असा करन्सी सिम्बॉल येणार आहे. जर सपोज तुम्हाला हे करन्सी सिम्बॉल नको असेल तर काय करायचं, इथेच जायचं आणि इथून जनरल फॉर्मॅट अप्लाय करायचं. आपण जे काही नंबर फॉर्मॅटिंग अप्लाय केलेलं होतं ते काय होतं, रिमूव्ह होतं. देन नेक्स्ट इज अकाउंटिंगमध्ये सुद्धा सेम जे फॉर्मॅटिंग आपण आता करन्सीमध्ये पाहिलं होतं, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेम तशा पद्धतीनेच फॉर्मॅटिंग अप्लाय होतं. फक्त करन्सी फॉर्मॅटमध्ये काय चेंज होतं, फॉर एक्झाम्पल इथे मी करन्सी फॉर्मॅटिंग अप्लाय करते. करन्सीमध्ये काय होतं, डॉलर सिम्बॉल येतो आणि अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये काय होतं, डॉलर सिम्बॉल येतो. इथं तुम्ही पाहू शकता फक्त डॉलर सिम्बॉलची जी काही पोझिशन आहे त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. जर फॉर्मॅटिंग नको असेल तर इथेच जायचं, आपल्याला जनरलवरती क्लिक करायचं आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज शॉर्ट डेट. इथे काय होणार आहे, आपल्याला डेट डिस्प्ले होईल. फॉर एक्झाम्पल मी इथे असं काहीतरी नंबर टाईप करते. सपोज मी असा नंबर टाईप केला जो मला डेटमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तो नंबर मी सिलेक्ट केला, इथे जाऊन शॉर्ट डेटवरती क्लिक करायचं. त्या पर्टिक्युलर नंबरनुसार काय होणार आहे, डेट तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर सपोज मी लॉंग डेटवरती क्लिक केलं तर लॉंग डेटमध्ये तुम्ही पाहू शकता त्या दिवशीचा जो काही वार वगैरे असणार आहे किंवा मंथ वगैरे किंवा इयर, हे लॉंग डेटमध्ये आपल्याला डिस्प्ले होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही डेटचा फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकता. देन नेक्स्ट इज टाईम फॉर्मॅटिंगमध्ये आपल्याला इथं चेंज करता येतो. देन पर्सेंटेज, फ्रॅक्शन्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नंबर फॉर्मॅटिंग दिलेलं आहे. हे नंबर फॉर्मॅटिंग आपण यूज करू शकतो. जर सपोज नको असेल तर जनरल ऑप्शन आपल्याला पहिला दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता नो स्पेसिफिक फॉर्मॅट, म्हणजे जो काही बाय डिफॉल्ट फॉर्मॅटिंग आहे ते आपल्याला डिस्प्ले होतं. सपोज मला इथलं फॉर्मॅटिंग हे रिमूव्ह करायचं आहे तर मी ते सिलेक्ट करेल. इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे काय करायचं आहे, जनरलवरती क्लिक करायचं. ओके. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं आधीचं सुरुवातीचं फॉर्मॅटिंग होतं ते अप्लाय झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे अकाउंटिंग फॉर्मॅट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये इथे पहिलं पाहू शकता युनायटेड स्टेट आहे, देन युनायटेड किंगडम आहे. इथून तुम्ही वेगवेगळ्या करन्सीज अप्लाय करू शकता. ज्या पद्धतीने आपण नंबर फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन करन्सी अप्लाय केली होती, इथून आपल्याला वेगवेगळ्या करन्सीज त्या नंबर फॉर्मॅटला अप्लाय करता येतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट इज पर्सेंट स्टाईल. इथून आपल्याला पर्सेंट स्टाईल देता येते. जर नको असेल तर इथेच जायचं आहे आणि इथे जाऊन जनरलवरती क्लिक करायचं, आपलं जनरल फॉर्मॅटिंग येणार आहे. देन नेक्स्ट इज कॉमा स्टाईल. कॉमा स्टाईलमध्ये काय होतं, आपण जो काही एखादा मोठा डिजिट लिहिला असेल तर तो काय होतो, कॉमाने सेपरेट केला जातो. इथे पाहू शकता तुम्ही जो काही नंबर आहे त्याला ऑटोमॅटिकली कॉमा स्टाईल अप्लाय होते. जर सपोज नको असेल कॉमा तर इथेच जायचं आणि इथे जाऊन जनरलवरती क्लिक करायचं, जनरल फॉर्मॅटिंग येईल. ओके. देन नेक्स्ट इज डेसिमल पॉईंट. इकडून या ऑप्शनचा यूज करून आपण डेसिमल इन्क्रीज करू शकतो, डेसिमल डिक्रीज करू शकतो. ते कशा पद्धतीने केलं जातं, फॉर एक्झाम्पल हा एक नंबर आहे, याच्यामध्ये मला काय करायचं आहे, डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, तर इथून डेसिमल पॉईंट आपल्याला देता येतो. त्यानंतर नको असेल तर इथून डिक्रीज करू शकतो. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन इज कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आपल्याला काय करता येतं, आपला जो काही डेटा आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्मॅटिंग अप्लाय करता येतं. मग ते फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने अप्लाय केलं जातं हे आपण बघूयात. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे हायलाइट सेल्स रूल्स. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ग्रेटर दॅन. आता ग्रेटर दॅन म्हणजे काय, च्यापेक्षा जास्त. फॉर एक्झाम्पल हा जो काही आपला डेटाबेस आहे, आपला डेटाबेसमध्ये आपण काय घेतलेला आहे, स्टुडंटची मार्कशीट. मग तुम्हाला बघायचं आहे
की कुठल्या स्टुडंटला ग्रेटर मार्क्स आहेत, म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर कंडिशन देऊन ती कंडिशन तुम्ही डिस्प्ले करू शकता इथे. फॉर एक्झाम्पल ज्या स्टुडंट्सना 90 अभाव किंवा फॉर एक्झाम्पल ज्या स्टुडंट्सना 95 अभाव मार्क्स आहेत ते स्टुडंट तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. तर इथे तुम्हाला ग्रेटर दॅन कितीपेक्षा ग्रेटर मार्क्स हायलाईट करायचे आहेत, तो नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. कुठल्या कलरमध्ये ते डिस्प्ले झालं पाहिजे त्यासाठी इथून कलर सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण ग्रीन कलर सिलेक्ट केलेला आहे. 90 अबाउट ज्या स्टुडंटला मार्क आहेत तो स्टुडंट इथे हायलाईट झालेला दिसतोय. ओके, जर तुम्हाला ते हायलाइटिंग कॅरी करायचं असेल तर तुम्ही इथून काय करू शकता, ओके करू शकता. ते फॉर्मॅटिंग इथे अशा पद्धतीने अप्लाय झालेलं दिसेल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे लेस दॅन. लेस दॅन म्हणजे काय, ज्यापेक्षा कमी. मग अशा ज्या पद्धतीने आपण ग्रेटर दॅनची कंडिशन अप्लाय केली त्याच पद्धतीने आपल्याला लेस दॅनची कंडिशन सुद्धा अप्लाय करता येते. त्यासाठी तुम्हाला लेस दॅनवरती क्लिक करायचं आहे. मग कितीपेक्षा लेसवाले स्टुडंट्स तुम्हाला हायलाईट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ज्या स्टुडंट्सना 55पेक्षा कमी मार्क्स आहेत ते स्टुडंट हायलाईट करायचे आहेत. मग इथून कुठल्या कलरमध्ये ते हायलाइटिंग तुम्हाला हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आय एम सिलेक्टिंग येलो फिल विथ डार्क येलो टेक्स्ट. ओके, देन ओके. इथे तुम्ही पाहू शकता जे काही कमी मार्क्सवाले स्टुडंट्स आहेत ते हायलाईट झालेले आहेत, जी तुम्ही कंडिशन अप्लाय केलेली होती त्या कंडिशननुसार. देन नेक्स्ट इज बिटवीन. बिटवीन म्हणजे काय, दोन संख्यांच्या दरम्यान, दोन नंबर्सच्या मधले डिजिट तुम्हाला जर हायलाईट करायचे तर तुम्ही इथं हायलाईट करू शकता. फॉर एक्झाम्पल ज्या स्टुडंट्सना 70 to 80 या रेंजमध्ये मार्क्स आहेत ते मला हायलाईट करायचे. मग कुठल्या कलरमध्ये हायलाइटिंग हवं आहे ते कलर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. सपोज मी इथे सिलेक्ट करते रेड बॉर्डर. देन ओके. इथे तुम्ही पाहू शकता 70 to 80च्या बिटवीन जे काही स्टुडंट्स आहेत ते रेड बॉर्डरमध्ये आपल्याला डिस्प्ले होत आहेत. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट इज इक्वल टू. इक्वल टू मीन्स वॉट, सेम मार्क्स असतील तर काय होतील ते डिस्प्ले होतील. फॉर एक्झाम्पल 77 कुठल्या कलरमध्ये हवा आहे, इथं आपण सपोज मी घेते लाईट रेड फिल. इथं तुम्ही पाहू शकता 77 हायलाईट झालेलं दिसते. अशा पद्धतीने इथून काय करता येतं आपल्याला, वेगवेगळ्या कंडिशन्स अप्लाय करता येतात. देन नेक्स्ट इज टेक्स्ट कंटेन्स दॅट. म्हणजे तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टेक्स्ट हायलाईट करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट कंटेन्स दॅट, कुठला टेक्स्ट तुम्हाला हायलाईट करायचं आहे ते तुम्ही इथून करू शकता. फॉर एक्झाम्पल मला प्रियांका हे टेक्स्ट हायलाईट करायचं आहे. मी इथे टाईप केलं. कुठल्या कलरमध्ये हायलाईट करायचं आहे इथून तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी येलो कलर घेतलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता जी काही आपण कंडिशन दिली होती त्या कंडिशननुसार ते पर्टिक्युलर टेक्स्ट काय झालेलं आहे, हायलाईट झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन इज अ डेट ऑकरिंग. डेट ऑकरिंगमध्ये बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेट घ्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल मी इथे डेट घेते आहे 22/6/2020. तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन ऑप्शनचा यूज करायचा आहे. ओके. अ डेट कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जा, हायलाईट सेल्स रूल्स. अ डेट ऑकरिंगमध्ये मी क्लिक केलं. याच्यामध्ये इथं तुम्हाला काय दिलं आहे, ऑप्शन दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टुडेज डेट हवी असेल तर टुडे सिलेक्ट करा. कुठल्या कलरमध्ये ती हायलाईट करायची आहे तर इथून येलो कलर. इथे तुम्ही पाहू शकता टुडेज डेट इज 22/06/2020. फॉर एक्झाम्पल मला टुमारो डेट डिस्प्ले करायचे तर इथे तुम्ही पाहू शकता टुमारो डेट डिस्प्ले होती. जर मी येस्टरडेवरती क्लिक केलं तर इथे काहीच डिस्प्ले होणार नाही आहे, कारण आपण आधीची डेट घेतलेली नाही आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल दिस वीक केलं तरी हा जो काही वीक आहे पूर्ण तो इथं तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल. नेक्स्ट वीकमध्ये जर क्लिक केलं तर नेक्स्ट वीकचे जे काही 7 डेज असतील ते इथं आपल्याला हायलाईट झालेले दिसतील. देन नेक्स्ट लास्ट मंथ केलं तर इथे काहीच ऑप्शन आपल्याला डिस्प्ले होणार नाही आहेत, कारण लास्ट मंथची आपण डेटच घेतलेली नाही आहे. देन दिस मंथ म्हणजे या मंथचे जे काही डेज रिमेनिंग आहेत ते आपल्याला डिस्प्ले होतील याच्यामध्ये. नेक्स्ट मंथचे जे काही डेज आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंगमधून डेट फॉर्मॅटिंग पाहता येतं. देन डुप्लिकेट व्हॅल्यूजमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू हायलाईट होईल. फॉर एक्झाम्पल मी ही डेट कॉपी केली. ह्या डेटामध्ये जर तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यूज हायलाईट करायच्या तर इथून तुम्ही करू शकता डुप्लिकेट व्हॅल्यूज. इथे तुम्ही पाहू शकता
डुप्लिकेट व्हॅल्यूज हायलाईट झालेल्या आहेत. अशा पद्धतीने कुठल्याही डाटामधल्या डुप्लिकेट व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. देन नेक्स्ट इज टॉप बॉटम रूल्स. याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे टॉप 10 आयटम्स. आता ही जी काही आपली मार्कशीट आहे यामध्ये आपण काय केलेलं आहे, टोटल फाइंड आउट केलेली आहे. या टोटलमध्ये तुम्हाला बघायचं आहे की टॉप 10 स्टुडंट्स किंवा आपण पाहूया टॉप 3 स्टुडंट्स कोण आहेत की ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळालेले आहेत. टॉप बॉटम रूल्समध्ये पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा टॉप 10 आयटम्स. यामध्ये सपोज आपल्याला पहिले 2 स्टुडंट्स बघायचे आहेत ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स आहेत. इथे तुम्ही पाहू शकता ते हायलाईट झालेले आहेत 388 अँड 385. अशा पद्धतीने आपल्याला हा ऑप्शन यूज करता येतो. देन नेक्स्ट इज टॉप पर्सेंटेज. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पर्सेंटेजनुसार. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये टॉप बॉटम 10. ज्या पद्धतीने आपण टॉप 10 बघितले त्या पद्धतीने तुम्ही बॉटम, त्यानंतर ॲव्हरेज स्टुडंट्स पाहू शकता, बॉटम आयटम्स पाहू शकता, बॉटम पर्सेंटेजनुसार पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करावं लागेल. देन अबव ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट जे काही असणार आहेत ते इथे तुम्हाला डिस्प्ले होतील. त्यानंतर बिलो ॲव्हरेज कमीत कमी वाले ज्या स्टुडंट्सना खूपच लेस मार्क्स आहेत किंवा ज्यांची टोटल खूप लेस आहे ते स्टुडंट्स आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला डेटा बार्स. डेटा बारमध्ये काय करता येतं तुम्हाला, तुमचा जो काही डेटा आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, बार्स यूज करू शकता. मग ते कशा पद्धतीने यूज केले जातात, मी डेटा सिलेक्ट केला जिथे मला बार्स अप्लाय करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, बार यूज करता येतं. जेव्हा आपण बार यूज करतो, बार यूज केल्यानंतर काय होतं, त्या सेलमधली जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला तुमचा बार काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही पाहू शकता 90 सगळ्यात मोठा बार इथे आलेला आहे कारण इथे जास्तीत जास्त मार्क्स आहेत. म्हणजे जे काही आपले मार्क्स आहेत ते बार थ्रू रिप्रेझेंट होतील, कमी किंवा जास्त. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन इज कलर स्केल. कलर स्केलमध्ये जर तुम्हाला मार्कशीट डिझाईन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, कलर स्केलचा यूज करू शकता. यामध्ये वेगवेगळे कलर शेडिंग्स दिलेले आहेत ज्यामध्ये आपण काय करू शकतो, कलर स्केलचा यूज करू शकतो. देन नेक्स्ट इज आयकॉन सेट्स. तुम्हाला तुमच्या डेटामध्ये जर आयकॉन यूज करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे आयकॉन्स यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आयकॉन सेट्समध्ये मी क्लिक केलेलं आहे, मी इथं हे आयकॉन यूज केले. तुमचे जे काही मार्क्स आहेत ते इथं काय होतील, ज्या पद्धतीने आपण डेटा बार्स पाहिले त्या पद्धतीने इथे आयकॉन्सचा यूज करून तुमचे जे काही डाटा आहे त्यानुसार तुमचे आयकॉन्स डिस्प्ले होणार आहेत. ओके. अशा पद्धतीने आपण आत्ता पाहिलेलं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आपण बरेचसे ऑप्शन्स पाहिलेत. आता सपोज हे फॉर्मॅटिंग आपण जे केलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. ओके. मग फॉर्मॅटिंग रिमूव्ह कसं करायचं, जिथे तुम्ही फॉर्मॅटिंग अप्लाय केलेलं आहे तो एरिया सिलेक्ट करा किंवा ते लोकेशन सिलेक्ट करा. ते लोकेशन सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे काय करायचं आहे, इथे ऑप्शन तुम्ही पाहू शकता क्लिअर रूल्स. क्लिअर रूल्समध्ये क्लिक करायचं आहे. इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स, त्यामध्ये क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे काही फॉर्मॅटिंग आपण अप्लाय केलेलं होतं ते रिमूव्ह झालेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, आपण जे काही फॉर्मॅटिंग अप्लाय केलेलं आहे ते फॉर्मॅटिंग आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे फॉर्मॅट टेबल. इथून काय करता येतं, आपण जो काही टेबल घेतलेला आहे किंवा जो काही डेटा आहे तो आपण टेबलमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याला एक वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टाईल्स अप्लाय करता येतात. इथून तुम्हाला जी कुठली स्टाईल हवी आहे ती सिलेक्ट करायची. इथे जाऊन काय करायचं आहे, ओके करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमची जी काही तुमचा जे काही सिलेक्टेड डाटा होता त्याला काय झालेलं आहे, अशा पद्धतीने फॉर्मॅटिंग अप्लाय झालेलं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करा आणि इथे ओके करायचं आहे. आपला जो काही डाटा होता तो टेबलमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके. जर सपोज तुम्हाला आधी नॉर्मल रेंजमध्ये हवं असेल तर इथे डिझाईन टूल ओपन होतो, त्यामधून कन्वर्ट टू रेंजवरती क्लिक करा. इकडे येस करायचं, जो काही नॉर्मल टेबल आहे तो येईल आणि इथून काय करता येतं, तुम्हाला जशा पद्धतीने फॉर्मॅटिंग हवं आहे तसं फॉर्मॅटिंग तुम्हाला चेंज करता येतं. जर नॉर्मल रेंजमध्ये हवं असेल तर इथे कन्वर्ट टू रेंजवरती क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू कन्वर्ट द टेबल टू नॉर्मल रेंज, येस, ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, इथून आपला जो काही डेटा आहे तो टेबलमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर त्याला वेगवेगळ्या स्टाईल्स अप्लाय करता येतात. ओके. देन नेक्स्ट ऑप्शन इज सेल स्टाईल्स. इथून तुम्हाला काय करता येतं, सेल्सला वेगवेगळ्या स्टाईल्स अप्लाय करता येतात.
इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या स्टाईल्स दिलेल्या आहेत. इथून तुम्हाला जी कुठली स्टाईल हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता. जर सपोज नॉर्मल हवी आहे जे बाय डिफॉल्ट असते तर त्यासाठी काय करायचं आहे, सेल स्टाईल्समध्ये जायचं आहे आणि इथून नॉर्मल स्टाईल सिलेक्ट करायची आहे. ओके, अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे स्टाईल्स ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे सेल्स ग्रुप. सेल्समध्ये 3 ऑप्शन्स आहेत, इन्सर्ट, डिलीट अँड फॉर्मॅट. इन्सर्टमध्ये इथे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इन्सर्ट सेल. इन्सर्ट सेलमध्ये काय करता येतं तुम्हाला, सपोज इथं काय करायचं, एक सेल इन्सर्ट करायची आहे आणि हा जो डाटा आहे तो शिफ्ट करायचा आहे एक एक सेल पुढे. मग मी इन्सर्ट सेलमध्ये क्लिक केलं, इन्सर्ट सेल. मग इथे विचारतील तुम्हाला कुठे सेल इन्सर्ट करायची आहे. ओके, इथे तुम्ही पाहू शकता आपला जो काही डेटा आहे तो काय झालेला आहे, एक सेल शिफ्ट झालेला आहे. ओके, देन नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये इन्सर्ट शीट रोज. जर सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा जो काही डेटाबेस आहे त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला काही रोज इन्सर्ट करायचे असतील किंवा तुम्हाला ज्या लोकेशनला हवे त्या लोकेशनला रोज इन्सर्ट करायचे असतील. सपोज मला इथे नवीन 3 रोज हवे आहेत तर मी काय केलं, 3 रोज सिलेक्ट केले. इन्सर्टमध्ये जाऊन इन्सर्ट शीट रोजवरती क्लिक केलं तर इथे तुम्ही पाहू शकता 3 रोज नवीन इन्सर्ट झालेले आहेत. जर नको असतील तर आपल्याला डिलीटमध्ये जायचं आहे, डिलीट शीट रोज. ओके, देन नेक्स्ट इज इन्सर्ट शीट कॉलम्स. जर तुम्हाला नवीन कॉलम्स इन्सर्ट करायचे तर तुम्हाला किती कॉलम्स हवेत तसे सिलेक्ट करा, 1, 2 or 3. इथे इन्सर्टमध्ये जायचं आहे, इन्सर्ट शीट कॉलम. इथे तुम्ही पाहू शकता मध्ये नवीन 3 कॉलम्स इन्सर्ट झालेत. जर सपोज कॉलम्स नको असतील तर काय करायचं आहे, डिलीटमध्ये जायचं आहे अँड डिलीट शीट कॉलम्स. ठीक आहे, देन नेक्स्ट ऑप्शन इज इन्सर्टमध्ये दिलेलं आहे इन्सर्ट शीट. ज्या पद्धतीने आपण रोज इन्सर्ट करतो, कॉलम्स इन्सर्ट करतो, त्याच पद्धतीने आपल्याला नवीन शीट सुद्धा इन्सर्ट करता येते. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या आता 2 शीट आहेत, शीट 2 आणि शीट 4. सपोज तुम्हाला नवीन शीट हवी असेल तर इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्याच्या नंतर इन्सर्ट शीट. इथे तुम्ही पाहू शकता एक नवीन शीट इन्सर्ट झालेली आहे, शीट 5. किंवा तुम्ही या प्लसचं जे काही साईन दिलेलं आहे न्यू शीटसाठी त्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा नवीन शीट ओपन होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता शीट 5 आणि नवीन शीट ओपन झालेली आहे शीट 6. जर सपोज तुम्हाला शीट डिलीट करायची असेल तर काय करायचं, डिलीटवरती जायचं आणि इथे जाऊन डिलीट शीटवरती क्लिक करायचं आहे. जी शीट तुम्हाला डिलीट करायची ती शीट ओपन करायची आहे, डिलीटमध्ये जायचं आहे आणि इथे जाऊन डिलीट करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करतो, शीट डिलीट करतो. नेक्स्ट ऑप्शन इज फॉर्मॅट सेल. फॉर्मॅट सेलमध्ये पहिला ऑप्शन तुम्ही पाहू शकता रो हाईट. रो हाईट म्हणजे काय, तुम्ही काय करू शकता, आपल्याला रोची हाईट मॅन्युअली सुद्धा कमी जास्त करता येते. अशा पद्धतीने तुम्ही हाईट वाढवू शकता, अशा पद्धतीने कमी करू शकता. फॉर एक्झाम्पल मी ह्या रोची हाईट वाढवलेली आहे, तशाच पद्धतीने खालच्या रोची हाईट पण मी मॅन्युअली इन्क्रीज करते. पण जर आपण मॅन्युअली हाईट इन्क्रीज करत असू तर काही वेळेस काय होतं, आपण ज्या रोची हाईट वाढवलेली आहे त्या रोची म्हणजे 2 रोजची साईज आपल्याला पर्टिक्युलर सेमच घेता येईल असं नाही आहे. त्यासाठी आपल्याला इथे रो हाईटचं ऑप्शन दिलेलं आहे. सपोज तुम्हाला ह्या रोची हाईट काय करायची आहे, वाढवायची आहे. मग तुम्हाला ज्या रोची हाईट वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे ते रो सिलेक्ट करायचं, फॉर्मॅटमध्ये जायचं, रो हाईटमध्ये क्लिक करा. तुम्हाला किती हवी आहे रोची हाईट, सपोज मला 25 हवी आहे तर मी इथे 25 टाकलं, ओकेवरती क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता ज्या काही आपल्या सिलेक्टेड रोज होत्या त्या रोची हाईट काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे जेवढ्या काही सिलेक्टेड रोज होत्या त्या सगळ्या रोजना एक पर्टिक्युलर म्हणजे जी आपण साईज दिलेली आहे ती साईज अप्लाय झालेली आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट ऑप्शन इज ऑटोफिट. ऑटोफिट म्हणजे काय होतं, टेक्स्टनुसार जी काही सेलची हाईट असेल ती काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. देन नेक्स्ट इज कॉलम विड्थ. इथून आपल्याला काय करता येतं, कॉलमची विड्थ इन्क्रीज करता येते. मॅन्युअली आपण अशी पण वाढवू शकतो, कमी करू शकतो. मग इथून तुम्हाला सपोज 2-3 कॉलमची साईज काय करायची, विड्थ काय करायची, वाढवायची. मग ते कॉलम सिलेक्ट करा. कॉलम सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे कॉलम विड्थमध्ये जायचं आहे. नॉर्मल एक्सेलमध्ये कॉलमची जी विड्थ असते बाय डिफॉल्ट ती असते 8.43. सपोज मला कॉलमची विड्थ हवी आहे 15, मी 15 एंटर केलं, ओके. इथे तुम्ही पाहू शकता जेवढे काही सिलेक्टेड कॉलम्स होते त्या सिलेक्टेड कॉलमची साईज झालेली आहे 15. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे ऑटोफिट. म्हणजे जे काही आपला डाटा आहे त्यानुसार काय होणार आहे, कॉलम्सची विड्थ कमी जास्त होणार आहे. नेक्स्ट इज डिफॉल्ट विड्थ. इथे तुम्ही पाहू शकता मी आधीच सांगितलं होतं एक्सेलमध्ये कॉलमची डिफॉल्ट विड्थ असते 8.43. देन नेक्स्ट इज हाईड अँड अनहाईड. या ऑप्शनचा यूज करून आपल्याला काय करता येतं, तुमचा जो काही कॉलम्स असतील किंवा रोज असतील ते आपण काय करू शकतो, हाईड करू शकतो. सपोज मला हे 3 कॉलम्स काय करायचे, हाईड करायचे.
मी ते 3 कॉलम्स काय केले, सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्याच्या नंतर फॉर्मॅटमध्ये जा, हाईडमध्ये जा, हाईड कॉलम्स. इथे तुम्ही पाहू शकता डी आणि एच या 2 कॉलम्सच्या मधले कॉलम्स काय झालेले आहेत, हाईड झालेले आहेत. जर सपोज नको असतील तर इथेच जायचं आहे आपल्याला, हाईडमध्ये जायचं आहे आणि इथे जाऊन अनहाईड कॉलम्सवरती क्लिक करा. जे काही आपण कॉलम्स हाईड केले होते ते काय होतील, अनहाईड होतील. त्याच पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, रोज सुद्धा हाईड करता येतात. ज्या रोज तुम्हाला हाईड करायच्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करायच्यात. फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, हाईडमध्ये जा आणि इकडून काय करायचं आहे, हाईड रोजमध्ये क्लिक करायचं. इथे तुम्ही पाहू शकता 6 आणि 15 या दोघांमधल्या जेवढ्या काही रोज होत्या त्या काय झालेल्या आहेत, हाईड झालेल्या आहेत. जर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर इथे जाऊन काय करायचं आहे, अनहाईड रोजमध्ये क्लिक करायचं आहे. ज्या काही रोज आपण हाईड केल्या होत्या त्या काय होतील, अनहाईड होतील. ठीक आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज हाईड शीट. ज्या पद्धतीने आपण रोज हाईड करतो, कॉलम्स हाईड करतो, त्या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, शीट सुद्धा हाईड करता येतं. सपोज मला शीट नंबर 4 काय करायचं आहे, हाईड करायचं आहे. मी ते शीट ओपन केलं, फॉर्मॅटमध्ये क्लिक केलं, हाईडमध्ये जाऊन काय केलं, हाईड शीटवरती क्लिक केलं. तर इथे तुम्ही पाहू शकता शीट 2 दिसतंय, शीट 4 दिसतंय का, नाही. मग ते काय झालेलं आहे, हाईड झालेलं आहे. मग ते जर अनहाईड करायचं असेल तर कसं करणार, फॉर्मॅटमध्ये जा, हाईड अँड अनहाईडवरती क्लिक करायचं आहे आणि इकडे ऑप्शन दिलेला आहे अनहाईड शीट. देन इकडे ओके करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता जे काही हाईड केलेलं शीट होतं ते अनहाईड झालेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये रिनेम शीट. सपोज तुम्हाला शीटला नाव द्यायचं तर तुम्ही रिनेम करू शकता. मी रिनेम शीटमध्ये क्लिक केलं. फॉर एक्झाम्पल आय एम गिव्हिंग नेम मार्कशीट. इथून तुम्हाला काय करता येतं, शीटला रिनेम करता येतं. देन नेक्स्ट ऑप्शन इज मूव्ह ऑर कॉपी शीट. जर सपोज तुम्हाला शीट मूव्ह करायचं आहे किंवा एखाद्या शीटची नवीन कॉपी हवी असेल तर इथून तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मूव्ह ऑर कॉपी शीटमध्ये क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. बिफोर शीट म्हणजे कुठल्या शीटच्या अगोदर तुम्हाला ते शीट मूव्ह करायचं आहे किंवा त्याची कॉपी क्रिएट करायची असेल तर क्रिएट कॉपीमध्ये क्लिक करा. ओके. इथे तुम्ही पाहू शकता पहिली आपली शीट होती मार्कशीट आणि त्याची कॉपी इथे क्रिएट झालेली आहे. इथे 2 म्हणजे मार्कशीटची ही सेकंड कॉपी आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ह्या ऑप्शनचा यूज करून शीट मूव्ह करू शकतो किंवा कॉपी करू शकतो. ओके. जर मूव्ह करायची असेल तर मूव्हमध्ये क्लिक करा. फॉर एक्झाम्पल ही शीट मला शेवटी मूव्ह करायची आहे. मी मूव्ह टू एंडमध्ये क्लिक केलं तर ती शीट काय होईल, लास्टला मूव्ह होईल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे टॅब कलर. इथून काय करता येतं, जे काही शीटला तुम्ही नेम दिलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता मार्कशीट आपण नाव दिलेलं आहे, त्याला काय करता येतं, आपल्याला इथून कलरमध्ये हायलाईट करता येतं. इथे तुम्ही पाहू शकता ते कलरमध्ये हायलाईट होत आहे. फॉर एक्झाम्पल मी हा कलर दिला येलो कलर किंवा आपण दुसरा कलर सिलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल मी हा कलर दिला तर ते काय झालेलं आहे, हायलाईट झालेला आहे. तो कलर जर तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे तर नो कलरमध्ये क्लिक करा. तो कलर काय होईल, इथून टॅब कलर रिमूव्ह होणार आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज प्रोटेक्ट शीट. प्रोटेक्ट शीट म्हणजे काय, तुमचं जे काही शीट आहे त्याला तुम्हाला लॉक करता येतं. त्यासाठी प्रोटेक्ट शीटमध्ये क्लिक करायचं आहे. प्रोटेक्ट शीटमध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला विचारतील पासवर्ड टू अनप्रोटेक्ट शीट. त्यासाठी तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स काय करायचे आहेत, ॲक्टिवेट करायचे. क्लिक करा यामध्ये आणि इथून काय करायचं आहे, पासवर्ड द्यायचा. फॉर एक्झाम्पल आय एम गिव्हिंग पासवर्ड 1 2 3. ओके. देन तोच पासवर्ड रिएंटर करायचा 1 2 3. ओके. आता जर तुम्ही ह्या शीटमध्ये काही चेंजेस केले तर ते चेंजेस होणार आहेत का, नाही, कारण आपण ती शीट काय केलेली आहे, प्रोटेक्ट केलेली आहे. जर सपोज अनप्रोटेक्ट करायची असेल तर काय करायचं, फॉर्मॅटमध्येच जायचं. फॉर्मॅटमध्ये गेल्याच्या नंतर अनप्रोटेक्ट शीट, तुम्ही काय पासवर्ड दिला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आणि ओके करायचं आहे. आता जर तुम्ही या शीटमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, कारण आपण शीट काय केलेली आहे, अनप्रोटेक्ट केलेली आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज ऑटोसम. ऑटोसममध्ये काही फॉर्म्युले दिलेले आहेत आपल्याला. सम, इथून आपण काय करू शकतो, सम काउंट करू शकतो. मग ते कशा पद्धतीने केलं जातं, फॉर एक्झाम्पल मी असे काहीतरी डिजिट घेतले ज्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सम फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी सम फॉर्म्युला अप्लाय करते. सममध्ये जायचं आहे, समवरती क्लिक करा. समवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या डेटाचं सम हवं आहे तो डेटा सिलेक्ट करायचा. देन कीबोर्डवरती एंटर करायचं. इथे तुम्ही पाहू शकता या सगळ्यांची सम आपण फाइंड आउट केलेली आहे. सम म्हणजे काय करू शकतो आपण, टोटल फाइंड आउट करू शकतो. ॲव्हरेज म्हणजे काय, आपल्याला पर्सेंटेज काढता येतात. फॉर एक्झाम्पल आता ह्या स्टुडंटचा ॲव्हरेज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग कशा पद्धतीने करणार, ज्या स्टुडंटचा ॲव्हरेज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ती सेल सिलेक्ट करा, ज्या सेलमध्ये तुम्हाला ॲव्हरेज डिस्प्ले करायचं आहे.
इथे जाऊन ॲव्हरेजमध्ये क्लिक करा. ॲव्हरेजमध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला त्या स्टुडंट्सचे मार्क्स सिलेक्ट करायचे आहेत. देन कीबोर्डवरून एंटर करा. इथे तुम्ही पाहू शकता आपण ॲव्हरेज फाइंड आउट केलेलं आहे पहिल्या स्टुडंटचं. त्यानंतर तुम्ही असं ड्रॉपडाऊन ऑप्शन यूज करू शकता जेणेकरून नेक्स्ट स्टुडंटचे ॲव्हरेज ऑटोमॅटिकली फाइंड आउट होतील. ठीक आहे. देन नेक्स्ट इज काउंट नंबर्स. इथून आपण नंबरवाले सेल काउंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे काउंट यूज करायचं आहे तर मी इथे टाईप केलं काउंट. इथे जाऊन काय करायचं आहे, काउंटवरती क्लिक करा. इथून नंबर्स काउंट करायचे, एंटर. इथे तुम्ही पाहू शकता आपण जे काही सेल सिलेक्ट केल्या होत्या इथं पाहू शकता E6 to I6 E6 to I6 म्हणजे ज्या सेलमध्ये जेवढ्या सेल आपण सिलेक्ट केल्या ज्या सेलमध्ये नंबर्स होते त्या सेलचे नंबर्स काय झाले तिथे काउंट झालेले आहेत. ओके. देन नेक्स्ट सपोज मी इथे इंग्लिशचे मार्क्स 0 केले आणि तुम्ही काउंट फाइंड आउट केलं. पुन्हा काउंट नंबर्स मी इथून सिलेक्ट केल्या सेल्स ज्यांचा मला काउंट घ्यायचा आहे. देन कीबोर्डवरून एंटर. इथे बघा काउंट नंबरमध्ये आपल्या सेल सिलेक्ट झाल्या होत्या F7 to O7 त्या सेलचा काउंट इथे आपल्याला डिस्प्ले होतोय. देन नेक्स्ट ऑप्शन इज मॅक्सिमम. मॅक्स म्हणजे तुमचे जे काही जास्तीत जास्त मार्क्स असतील ते फाइंड आउट करायचे असतील तर मॅक्सवरती क्लिक करा. ऑटोसममध्ये जायचं आहे, मॅक्स ऑप्शनवरती क्लिक करा. सपोज मला हे जे काही मार्क्स आहे त्यातला मॅक्सिमम मार्क्स पाहायचे तर मी काय केलं, तो डेटा सिलेक्ट केला, कीबोर्डवरती एंटर. इथे तुम्ही पाहू शकता या सगळ्यामध्ये जे काही मॅक्सिमम मार्क्स आहेत ते डिस्प्ले होतील. जर तुम्ही ड्रॅग ऑप्शनचा यूज केला तर पुढचे मॅक्सिमम ऑटोमॅटिकली फाइंड आउट होतील. देन नेक्स्ट इज मिनिमम. मिनिमम म्हणजे कमीत कमी मार्क्स. इथं जाऊन तुम्हाला मिनिममवरती क्लिक करायचं आहे. ज्या डेटाचा मिनिमम तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तो डेटा सिलेक्ट करा. कीबोर्डवरती एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता मिनिमम व्हॅल्यू आहे 0. सो ते 0 डिस्प्ले होत आहे. ड्रॅग ऑप्शनचा यूज करून तुम्ही पुढचे मिनिमम ऑटोमॅटिकली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट इज मोर फंक्शन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे फंक्शन्स इथे दिलेले आहेत जे आपण नेक्स्ट 1 by 1 पाहणार आहोत. ठीक आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज क्लिअर. क्लिअर म्हणजे काय, जर सपोज मी क्लिअर ऑल वरती क्लिक केलं, तुमचा जो काही डाटा आहे तो सिलेक्ट केला, आपल्या शीटवरचा जो काही डाटा आहे तो सिलेक्ट केला, क्लिअर ऑलवरती क्लिक केलं तर काय होणार आहे, आपलं जे काही डाटा सिलेक्टेड आहे तो काय होईल, क्लिअर होईल म्हणजे डिलीट होईल. देन नेक्स्ट इज क्लिअर फॉर्मॅट. जर फॉर्मॅटिंग क्लिअर करायचं असेल तर आपण फॉर्मॅटिंग क्लिअर करू शकतो. इथे मी क्लिअर फॉर्मॅटमध्ये क्लिक केलं, क्लिअर फॉर्मॅट. इथे तुम्ही पाहू शकता जे काही फॉर्मॅटिंग होतं ते क्लिअर झालेलं आहे. पुन्हा एकदा बघा, क्लिअर फॉर्मॅट. ओके. देन नेक्स्ट इज क्लिअर कंटेंट्स. क्लिअर कंटेंट्स म्हणजे काय, जे आपण आता क्लिअर ऑल ऑप्शनमध्ये पाहिलं ते सेम आहे, कंटेंट्स क्लिअर होतील. देन क्लिअर कमेंट्स आपण नेक्स्ट रिव्ह्यू टॅबमध्ये पाहणार आहोत. कमेंट दिले असतील तर इथून आपण डिलीट करू शकतो. क्लिअर हायपरलिंक आपण इन्सर्ट टॅबमध्ये पाहणार आहोत की जर हायपरलिंक तुम्ही दिली असेल, नको असेल तर इथून क्लिअर करू शकतो म्हणजे डिलीट करू शकतो. देन नेक्स्ट ऑप्शन इज सॉर्ट अँड फिल्टर. इथून काय करता येतं, आपल्याला जो काही आपला डाटा आहे तो असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने आपण सॉर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आय एम सिलेक्टिंग रोल नंबर्स. सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा. इथे ऑप्शन दिलेला आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. ऑलरेडी आपला असेंडिंग ऑर्डरमध्ये डेटा अरेंज केलेला आहे. मी लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट क्लिक केलं. इथे सॉर्टवरती क्लिक करायचे किंवा आपण इथे नंबर्स घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी अशा पद्धतीने रँडमली काही नंबर्स घेते जे आपल्याला काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये. नंबर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्याच्या नंतर सॉर्टमध्ये जा, मग कशा पद्धतीने अरेंज करायचे आहेत, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट इथे तुम्ही पाहू शकता. देन नेक्स्ट इज स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. अशा पद्धतीने काय होतं, आपल्याला सॉर्टिंग करता येतं. देन नेक्स्ट ऑप्शन इज कस्टम सॉर्ट. म्हणजे काय, सपोज आपला हा डाटा आहे त्यामध्ये तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कॉलम सॉर्ट करायचा आहे तर कस्टम सॉर्टचा यूज करून आपण सॉर्ट करू शकतो. इथे कस्टम सॉर्टमध्ये जा. मग इथे तुम्हाला कुठला कॉलम सॉर्ट करायचा आहे, स्टुडंट्स नेम मला सॉर्ट करायचा आहे, कुठला करायचा आहे सिलेक्ट करा. कशा पद्धतीने सॉर्ट करायचा ते सिलेक्ट करा, ओके करा. इथे तुम्ही पाहू शकता इंग्लिशचा जो काही डेटा होता तो सॉर्ट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन इज फिल्टर.
फिल्टर अप्लाय केल्याच्या नंतर इथे काय जेव्हा तुम्ही फिल्टर अप्लाय करता तेव्हा तुमचे जे काही रो हेडिंग्स असतील त्याला काय होतं, असं एक फिल्टर बटन अप्लाय होईल. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, सपोज मी इथे क्लिक केलं, इथे तुम्ही पाहू शकता सपोज तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटचा डेटा डिस्प्ले करायचा आहे. मग ज्या स्टुडंटचा डेटा डिस्प्ले करायचा आहे ते स्टुडंट्स काय करायचे, तुम्हाला इथे ॲक्टिवेट ठेवायचे, बाकीचे डिसिलेक्ट करा. ओके, इथे तुम्ही पाहू शकता जे सिलेक्टेड स्टुडंट्स होते त्यांचाच डेटा काय होतोय, फक्त डिस्प्ले होतोय. अशा पद्धतीने आपल्याला फिल्टर अप्लाय करता येतं. देन नेक्स्ट नको असेल तर क्लिअरवरती क्लिक करा. तुम्ही जे काही फिल्टर अप्लाय केलेलं आहे डेटाला ते फिल्टर काय होईल, क्लिअर होईल. ओके, इथे तुम्ही पाहू शकता जे काही फिल्टरचं सिम्बॉल आलं होतं ते क्लिअर झालेलं आहे. देन नेक्स्ट इज फाइंड. फाइंडमध्ये तुम्ही काय करू शकता, पहिला ऑप्शन दिलेला आहे फाइंड. फाइंड म्हणजे काय, तुमचा जो काही डेटा क्रिएट केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर फाइंडमध्ये क्लिक करा. फॉर एक्झाम्पल मला नेम्स फाइंड आउट करायचं आहे तर मी इथे काय करणार आहे, नेममध्ये नेम टाकणार आहे जे मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, इथे नेम टाकलं मी, इथे फाइंड नेक्स्ट. तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही नेम आहे ते इथे तुम्हाला हायलाईट झालेलं दिसतंय. फाइंड नेक्स्ट केलं तर काहीच डिस्प्ले होणार नाहीये कारण आपण जे नेम फाइंड आउट केलेलं आहे ते डेटाबेसमध्ये एकदाच रिपीट झालेलं आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज रिप्लेस. फॉर एक्झाम्पल रिप्लेस म्हणजे काय, एखाद्या शब्दाच्या ठिकाणी दुसरा शब्द टाकायचा आहे. मग रिप्लेसमध्ये क्लिक केलं, हिना, आता मला हिना रिप्लेस करायचं आहे. मग कुठल्या नावाने रिप्लेस करायचं आहे, फॉर एक्झाम्पल हिनाच्या इथे मी दुसरं नाव टाकलं. इथे दोन ऑप्शन्स दिलेले आहेत, रिप्लेस, रिप्लेस ऑल. मी रिप्लेसवरती क्लिक केलं, इथे तुम्ही पाहू शकता हिना रिप्लेस झालेली आहे. प्राजक्ता, हिनाच्या ठिकाणी प्राजक्ता नेम आलेला आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज गो टू. गो टू म्हणजे काय, तुम्हाला एका पर्टिक्युलर लोकेशनला जायचं असेल. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण ह्या सेलमध्ये आहोत ज्याचं लोकेशन आहे N23. मग गो टूचा यूज करून सपोज मला C7 या सेलमध्ये जायचं आहे तर मी इथे जाणार, गो टूमध्ये क्लिक केलं. मग इथे रेफरन्स द्यायचा, तुम्हाला कुठल्या सेलमध्ये एंटर करायचं आहे, C7 एंटर. इथे तुम्ही पाहू शकता तुमचे जे काही सेल सिलेक्ट झालेली आहे ती C7 सिलेक्ट झालेली आहे. अशा पद्धतीने आपण या ऑप्शनचा यूज करतो. देन फॉर्म्युलाज, कमेंट्स, कंडिशनल फॉर्मॅटिंग, कॉन्स्टंट्स अँड डाटा व्हॅलिडेशन. ह्या कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नेक्स्ट फॉर्म्युलाज, कमेंट्स, कॉन्स्टंट्स अँड डाटा व्हॅलिडेशन हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे एक ऑप्शन आहे फील ऑप्शन, म्हणजे तुमचा जो काही डाटा आहे तो तुम्ही काय करू शकता, फील करू शकता. तो कशा पद्धतीने फील करायचा, फॉर एक्झाम्पल ही सेल, ही जी रो आहे किंवा आपण दुसऱ्या सेलमध्ये घेऊया. तुम्ही पाहू शकता मी एक नेम एंटर केलं होतं आणि एक पर्टिक्युलर लोकेशन सिलेक्ट केलं जिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही डाटा आहे तो फिल करायचा आहे. मग इथे तुम्ही काय करू शकता, तशा पद्धतीने जे काही सिलेक्टेड सेल आहे तशा पद्धतीने तो डाटा राईटला हवा आहे, लेफ्टला हवा आहे, अप डाऊन काय करू शकता, फिल करू शकता. ओके, नको असेल तर क्लिअरमध्ये जायचं आहे, क्लिअर ऑल. ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपण पूर्ण एक्सेलचा जो काही होम टॅब आहे त्या पूर्ण होम टॅबची माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.